आणि यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर संदर्भातल्या एका सर्वेची बातमी बघणार आहोत। तर ऑपरेशन सिंदूरवरनं काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती शाब्दिक हल्ले चढवायला सुरुवात केली आहे। मोदींवर टीका करताना काँग्रेसला जणू नैतिकतेचाच विसर पडलाय। काँग्रेसकडनं नरेंद्र सरेंडर अशी बोचरी टीका केली जाते आणि याच विषयी न्यूज 18 लोकमतनं एक सर्वे केला। नरेंद्र सरेंडर या काँग्रेसच्या घोषणेवरती जनतेला काय वाटतंय हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला। यात सर्वसामान्यांना एकूण 5 प्रश्न विचारले गेले होते। तर हा सर्वे नेमका कसा केला ते आपण जाणून घेऊया। 6 आणि 7 तारखेला म्हणजे 6 आणि 7 जूनला हा सर्वे पार पडलेला आहे। या सर्वेबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया। नरेंद्र सरेंडर अशी टीका काँग्रेसकडनं झालेली आहे। विधान अर्थातच राहुल गांधींनी केलेलं। ऑपरेशन सिंदूरवरनं पंतप्रधान मोदींवरती टीका करण्यात आलेली होती। 6 आणि 7 जूनला या टीकेसंदर्भात अशी टीका करणं योग्य आहे की नाही याबद्दलचं मत नोंदवलं गेलं, मतदान घेतलं गेलं। हे मतदान कसं झालं तर सर्वेसाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर न्यूज 18 लोकमतनं केलेला आहे। हे सर्वेक्षण कसं पार पडलं तर सर्वेसाठी न्यूज 18 लोकमतची वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि टेलिव्हिजनच्या QR कोडचा वापर केला गेला होता। या सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून एकूण 14,671 लोकांनी आपलं मत नोंदवलेलं आहे। तर प्रश्न काय काय होते? राहुल गांधींचं जे वक्तव्य होतं नरेंद्र सरेंडर याच मुद्द्यावरती आधारित हा सर्वे आहे। कोणते प्रश्न विचारले गेले? नरेंद्र सरेंडर असं संबोधणं कितपत योग्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना? 87% 87.6% लोकांना वाटतंय की असं संबोधणं योग्य नाही, तर केवळ 12.4% लोकांचं मत आहे की अशा पद्धतीनं पंतप्रधानांना संबोधलं जाऊ शकतं। पुढचा प्रश्न आपण पाहूया। पुढचा प्रश्न असा की पंतप्रधान मोदींवरती वैयक्तिक शाब्दिक हल्ला करून देशाच्या संरक्षणाशी किंवा एकात्मतेसोबत काँग्रेसनं तडजोड केली आहे का किंवा केली जाते का? होय असं उत्तर दिलंय 75.7% लोकांनी, तर 24.3% लोकांना नाही असं वाटतंय की कोणती तडजोड झालेली नाहीये। पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न असा की पंतप्रधान मोदींनी देशाच्या संरक्षणासंदर्भात नेहमी सक्षम आणि कठोर भूमिका घेतलेली आहे का? 88% लोक म्हणतात हो, मोदींनी कायमच सक्षम भूमिका घेतलेली आहे, तर केवळ 12% लोकांचं मत आहे की अशी भूमिका घेण्यात आली नाही सरकारकडनं किंवा पंतप्रधान मोदींकडनं। पुढचा प्रश्न काय आहे तर पुढचा प्रश्न असा की काँग्रेस अशा पद्धतीचं विधान करून खरंच भारतीय सैन्याचा आदर करतेय का? 86.3% लोकांना वाटतंय की काँग्रेस आदर करत नाही, तर 13% 13.7% लोकांना वाटतंय की अशा आशयाची विधानं करून काँग्रेसकडनं सैन्याला रिस्पेक्ट दिला जातोय। आणि शेवटचा प्रश्न, जवाहरलाल नेहरूंनी अयूब खान यांच्यासोबत सिंधू करार करून देशहित पाकिस्तान समोर सरेंडर केलं होतं, हा आरोप भाजपनं केलेला। हा भाजपचा आरोप योग्य आहे का? 83.4% जनतेला वाटतंय होय, भाजपचा हा आरोप बरोबर आहे, तर 16.6% लोक या आरोपाशी सहमत असलेले दिसत नाहीये। तर हा संपूर्ण सर्वे करण्यात आलेला होता, कारण ऑपरेशन सिंदूर ही भारताची आजवरची एक मोठी लष्करी कारवाई मानली जाते। याच लष्करी कारवाईवरती आणि कारवाईच्या अनुषंगानं पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवरती काँग्रेसनं टीका टिप्पणी केलेली, थोडीशी वैयक्तिक पातळीवरची टिप्पणी झालेली होती। त्यामुळे नरेंद्र सरेंडर हा काँग्रेसचा हल्लाबोल किंवा राहुल गांधींचं विधान योग्य आहे का याबद्दलचा हा सर्वे होता। अनेकांना राहुल गांधींची अशी टीका किंवा काँग्रेसचं हे मत पटलेलं दिसत नाहीये।